म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीमधील पेठ रोड हॉटेल नमन जवळील रामसृष्टी अपार्टमेंट स्वामी विवेकानंद नगर येथे अज्ञात व्यक्तींनी पहाटेच्या सुमारास पार्किंगमधून 2 मोटरसायकल काढून चौकामध्ये त्यांची जाळपोळ केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावे तसेच अशा घटना पुन्हा वारंवार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. 2 तडीपार संशयितांच्या या दुचाकी असल्याची माहिती समोर येते. रामसृष्टी अपार्टमेंट स्वामी विवेकानंद नगर येथे चौकात या दुचाकी जाळण्यात आल्या. मात्र या दुचाकी जाळल्या कुणी याचा तपास आता म्हसरूळ पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. रामसृष्टी अपार्टमेंट परिसरातील महिलांनी मात्र सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करत पोलिसांनी अशा घटना वारंवार घडू नये यासाठी मागणी केली आहे. मी भाग्यश्री नितीन मोरे, मी स्वामी विवेकानंद नगरमध्ये राहते. इथे अशी गाडी गुंड घुसतात, मारहाण करतात आणि सकाळी पहाटेच्या सुमारात 2 गाड्या जाळण्यात आलेल्या आहे. कृपया करून याच्यावरती काहीतरी सोक्षमोक्ष लावावे. आमच्या एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसावे. दुसरं, रात्री बेरात्री आमची माणसं येतात, बायका घरामध्ये राहतात, तर याचं सोक्षमोक्ष कृपा करून आपण. आम्ही रामसृष्टी सोसायटीमध्ये राहतोय. इथं अज्ञात व्यक्तीने कोणीतरी गाड्या उचलून आणि चौकामध्ये गाड्यांची जाळपोळ केलेली आहे. ते आम्हाला काही माहिती नाही आहे, पण हे असं वारंवार होऊ नये. ही 2री-3री वेळ आहे. तर याच्यातून काहीतरी तोडगा काढा तुम्ही. आणि CC कॅमेरे लावायला हवेत. ते आम्हाला लक्षात येत नाही कोण आहे, काय आहे, कसे. आमच्या बिल्डिंगमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि इथं काहीतरी आजारी पेशंट आहेत, त्यांना पण हा खूप मोठा धक्का बसलेला आहे. हे असं व्हायला नाही पाहिजे, पण ते झालं. हे अचानक झालं, त्यामुळे सगळ्यांजवळ लहान मुलं, मोठे माणसं सगळे हे घाबरत आहेत. गुंडगिरी वाढताना खूप इथं आम्हाला दिसते, पण आम्ही काही करू शकत नाही आहे. एक कर्मचारी, एक साधे लोक आहेत. आम्ही स्वतःलाच घाबरतो आहे. असं का होते? नमस्कार, मी संगीता चांगले बोलती आहे. रात्री आमच्या इथून पार्किंगमधून 2 सोसायटीमधून एक FZ आणि 220 गाडी चौकामध्ये नेऊन जाळण्यात आली आहे. याची फक्त आम्हाला आहे ना नोंद हवी. कोण आहे नेमकं, नाही का, कशावरनं वाद आहे हे आम्हाला पाहिजे. आणि एवढी जड गाडी कशी काय नेऊ शकते ते? त्यांनी एवढं टोकाचं पाऊल कशाला करायचं, नाही का? मग जे असेल ते कोणी त्यांनी गुन्हा स्वतःहून कबूल करायचा. माझ्या गाडी शेजारी गाड्या दोन्ही लावलेल्या होत्या, व्यवस्थित होत्या. आणि सकाळी मी बघितलं तर माझ्या गाड्या तिथं चौकात नेऊन उचलून नेलेल्या आहेत. त्या जड हेवी वस्तू आहे. त्यांनी जड गाड्या उचलून नेल्या आणि त्यांनी पेट्रोल काहीतरी टाकून केमिकल त्यांचं पूर्ण जाळून टाकलं आहे आणि त्याची पूर्ण राख झालेली आहे. याच्यात माझं एवढंच म्हणणं आहे काय, लवकरात लवकर याची कारवाई करावी. आणि बस आमच्या मदतीसाठी म्हणजे तुम्ही सर्वांनी यावे आणि याचं काय ते सोक्षमोक्ष लावला पाहिजे. इथं दहशत माजवत आहे हे लोक. आणि इथं सगळे लोक घाबरले आहेत. सगळे नोकरदार लोक, हे लोक असे नेहमी 2दा झालेले यांनी याच्यात कारवाई जर करण्यात आली नाही तर आम्ही CP साहेबांकडे अर्ज नक्कीच नेणार. आणि आम्हाला न्याय पाहिजे. पहिली गोष्ट आम्हाला न्याय पाहिजे या गोष्टीचा. का यांनी आज याच गाड्या नेल्या, उद्या आमच्या पार्किंगला ऑल कंपाऊंड नाही कोणतीही गाडी नेऊ शकते हे लोक. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. नाही तर आम्ही CP साहेबांच्या ऑफिससमोर उद्या आंदोलन करण्यात येऊ. बाकी काही नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.